विठ्ठल जय जय. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदनम कंदनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विसार चादरवादाने कथेचा विचार दाने कथेचा विसार चादरवादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फुरदिग्प्रदेशं विदीन्द्राधिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम्. जयाचे जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सच्चिदानंद सद्गुरु भगवान माऊली मूर्ती. मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माता भ्रुकुटी जळा कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वरा नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई
ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठल 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 बघा आज या पावन पुण्यभूमीमध्ये साधू संतांच्या थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या या नगरीमध्ये सालाबाधाप्रमाणे गेल्या याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पर्व काळ साधून होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री हरिबाबा आचेगावकर व वैकुंठवासी हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडकर, वैकुंठवासी हरिभक्तपरायण तुकाराम बाबा गोराणेकर, हरिभक्तपरायण जयराम बाबा गोंडेगावकर अशा अनेक थोर साधू संत महात्म्यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच यशोदाजी अक्का जायखेडकर अक्कांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी होत असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहाची आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मज सारख्या पामराकडे यावी, मज पामरा हे काय थोर पण पायीचे वाहन पायी बरी. या न्यायाने बघा थोडक्यात सांगून जाईल की मी सुद्धा जायखेडचीच भूमिकन्या आहे. कृष्णाजी माऊली जायखेडकर बाबांची त्या ठिकाणी मी पंथी आहे आणि म्हणून बाबांच्याच कृपा आशीर्वादाने असेल आज काही का असे ना तोडकी मोडकी 2 शब्द सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनात सद्गुरूंच्या आशीर्वादाने तसेच मातृपितृ असतील, आई वडील असतील त्यांच्या पुण्याईने मला हे भाग्य प्राप्त झालं. तसेच सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर माझे गुरुवर्य बाबांना ब्रह्मलीन होऊन त्या ठिकाणी 6 महिने झाले आणि बाबांच्या शुभ आशीर्वादाने किंवा बाबांच्या कारण साधू संतांचं अंतकरण असं आहे कृपा कटाक्षणे आहाळिले ना पुल्यापदी बैसविले असं माझ्या माऊलींनी माझ्यावर कृपादृष्टी केली, वरदहस्त ठेवला आणि आज या गादीवर उभं राहण्याचा मान फक्त त्यांच्यामुळे आहे. लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताचे लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताचे मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बाबा मजवर कृपा भवतांची लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताचे लाडकिले कमी संताची हो लाडकिले कमी हा संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताची ज्या साधू संतांच्या मार्गदर्शनाने हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह पार पडतोय. सर्वांच्या चरणी शतशः नमन करेल. तसेच भागवताचार्य काय वैराग्यमूर्ती गुरुवर्य दामोदर महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे शांतानू महाराज लोहनेरकर बाबांच्या मुखारविंदातून पावन पवित्र वाणीतून आपण या ठिकाणी भागवत श्रवण करत आहात. बघा ज्यांचं भागवत श्रवण करताय काल त्यांचा काय होता जन्माष्टमी त्या ठिकाणी आपण सर्वांनी साजरी केली. जन्माष्टमीच्या पावन पर्व काळावर होत असलेली ही भागवत कथा आणि बघा भागवत हे जीवनाचं सार आहे. भागवत जिवंतपणी ऐकल्यावर मोक्ष देतच यात नवल नाही. ते गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ जरी तुम्ही भागवत केलं तरी ते काय करतं त्या पितरांना त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून देत असतं, मोक्ष प्रदान करून देत असतं, त्यांचा उद्धार करत असतं. आणि असं पावन पवित्र भागवत तुम्ही बाबांच्या मुखारविंदातून या ठिकाणी श्रवण करत आहात. तसेच आजची कीर्तन सेवा कैलासवासी सौ मीराबाई केवळ कापडनीस यांचे स्मरणार्थ श्री केवळ देवराव कापडनीस यांच्याकडून बघा पित्र गेल्यानंतर त्यांचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. या न्यायाने काय होतं ह्या पित्रांच्या स्मरणार्थ आपण एखादं कार्य किंवा एखादं दान धर्म केल्याने तर बघा तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण त्यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी या कापडनीस कुटुंबियांनी घेतलेली ही कीर्तनाची सेवा. बघा काल जन्माष्टमीचा पावन पर्व काळ होता. जन्माष्टमी झाली. आज त्या ठिकाणी काय आहे गोपाळ काला बरोबर आहे ना.
काला म्हटला की आपल्याला फक्त दही आणि लाहीचा काय आठवतो? काला. दही लाही एकत्र केली की काय होतो? काला. पण तुम्हाला सांगू, साधू संत महात्मे सांगतात, संत महात्मे म्हणतात की काला या शब्दाचा जर खरा अर्थ खरा जीवनात आल्यानंतर जर काल्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या काला या शब्दाची फोड करायला लावली. काय सांगितलं? का अधिक आला याला म्हणायचं तू मृत्यू लोकामध्ये कशासाठी आला? तू नरदेहाला कशासाठी आला? हा 3.5 हाताचा नरदेह भगवंताने तुला दिल्यानंतर 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर तू इथे कशासाठी आला? इह लोकामध्ये कशासाठी आला याला म्हणायचं काला. बरोबर आहे? मग या पावन अशा गोपालकाल्याच्या पर्वकाळावर तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तन असेल, हरिपाठ असेल, सर्वजण आनंद घेतायत. छान असं वातावरण या ठिकाणी आहे. बघा, मला असं वाटतं महाराज, गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची. काय लागतं? गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची आहे. उगाचच 100 लोक येण्यापेक्षा मी म्हणते श्रोता एकच असावा, पण तो कसा असावा? जिज्ञासू असावा, त्याला हव्यास नसावा. कारण आपला हल्ली होतं काय माहिती का, तुम्ही असो मी असो सर्वजण काय करतोय आपण अर्थासाठी, पैशासाठी, धनासाठी काय करतोय? पळापळ करतोय, धावाधाव चालली आपल्या. कशासाठी चालली आहे? कशासाठी? अर्थासाठी धावाधाव चालली आहे. मग फक्त ह्या कलियुगामध्ये आल्यानंतर फक्त कुठेतरी स्वार्थ आहे, काहीतरी स्वार्थ आहे म्हणून जगत असणाऱ्या या जीवामध्ये, या जीवाला संत महात्मे काय सांगतात? बाबा तू काय कर, आता या नरदेहाला आला ना, या नरदेहाचं सार्थक कर. काय सांगतात? या नरदेहाचं सार्थक कर. मला सांगा, विठ्ठल विठ्ठल सारखा पुढे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या नरदेहाला आल्यानंतर, कारण बघा याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही. इतर दुसऱ्या योनीमध्ये ते ज्ञान नाही. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करता येतं? त्या भगवंताचं नामचिंतन करता येतं, त्या भगवंताचं नामस्मरण करता येतं. आणि म्हणून या संत माती आईने काय केले? तुमच्या आणि माझ्यावर उपकार केले. काय उपकार केले? काय उपकार केले हो या संतांनी तुमच्यावर आणि माझ्यावर? बघा, यांनी काय केलं? आपल्याला मार्ग दाखवला. संतांनी काय केला? मार्ग दावणी केले. आधी दया दिली सांगितली, तेनेची पंथी चालू जाता न पडे दुःखा. जर हा संसारात
पावेन भयमे उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कैये खंड येला कर्म पारुषेला धर्मा धर्म करा समाधान चित्त माझे काय खंड येल कर्म पारुषेला धर्मा धर्म धर्मा धर्म काय मागायला लावलं? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही. त्या साधू संतांना शरण गेल्यानंतर मागायचं काय? माझा उद्धार या मृत्यूलोकातून कसा होईल, या 84 लक्ष योनीच्या कालचक्रातून माझी सुटका कशी होईल, याच्यासाठी काय करायचं? त्या साधू संतांकडे मागायचं असतं. मग या कलियुगामध्ये आल्यानंतर दुसरी दुर्मिळ गोष्ट सांगितली ती म्हणजे हा मनुष्य देह पहिला, दुसरी सांगितली ती म्हणजे साधू संतांची भेट. या कलियुगामध्ये खऱ्या साधूची, खऱ्या संतांची भेट ही काय सांगितली? अतिशय दुर्मिळ सांगितली. मग साधू संतांची भेट सुद्धा तुम्हाला आणि मला झाली तर अजून तिसरी गोष्ट दुर्मिळ सांगितली ती म्हणजे कोणती? मुमुक्षता स्थिती मोक्षाची प्राप्ती. कारण बघा कलियुग आहे, कलियुगामध्ये अनेक प्रकारचे खोटे साधू संत आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. कुणाची निंदा करण्याचा किंवा कुणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही, पण पोटासाठी संत झाले कलियुती बहुत असं सुद्धा त्या ठिकाणी संत महात्म्यांनी वर्णन केलं, म्हणून सांगितलं. मग काय करायचं? या साधू संतांना शरण गेल्यानंतर साधू संतांकडून मागणं मागताना फक्त एवढंच मागायचं की माझा उद्धार कशाने होईल, माझा उद्धारासाठी काय कारण, कोणतं असं नाम, कोणतं असं शस्त्र आहे, कोणतं असं कारण. बघा तुम्ही आपण सर्वजण साधक दशेत आहोत. कोण आहोत? आपल्याला साध्य करायचंय काहीतरी. बघा जन्माला एखादं बालक आलं तर ते बालक आल्यापासून आपण म्हणतो माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवीन, माझ्या मुलाला मी इंजिनियर बनवीन. आपण काय करतो? त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा करतो. मग ते बालक जन्माला आलं, थोडं जसं जसं वाढत गेलं तसं तसं त्याला कळायला लागतं की घरच्यांच्या माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत. मग त्याला काय असतं? काहीतरी साध्य त्याचं ठरलेलं असतं. आईने सांगितलं मला डॉक्टर बनायचंय किंवा बाबांनी सांगितलं म्हणून मला काय बनायचंय? डॉक्टर बनायचंय. आणि म्हणून तो काय करत असतो? त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत असतो. आणि ती धडपड करण्यासाठी त्याला काहीतरी साधन लागत असतं. म्हणजे तो शाळेचा आधार घेईल, कॉलेजचा आधार घेईल, मॅडमांचा आधार घेईल, सरांचा आधार घेईल, अभ्यास करेल आणि काय करेल? तो त्या साध्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे जन्माला आलेलं बालक असो किंवा इतर कुठलाही डोळ्याला दिसणारी सृष्टीमध्ये निर्माण असणारी कुठलीही गोष्ट, कुठलंही व्यक्तिमत्व, एखादं साधक जे आहे ते काय आहे? साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी जन्माला आलंय. म्हणजे उगाचच तुम्हाला आणि मला नरदेह मिळालेला नाही. हा नरदेह दिल्यानंतर तुमच्या माझ्याकडून भगवंतानी काहीतरी अपेक्षा केली आहे की हे माझं बालक जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर याला काय करायचंय? साध्यापर्यंत पोहोचायचंय. मग ते साध्य म्हणजे काय आहे किंवा ते साध्य कोणतं आहे? ते साध्य म्हणजे नरदेहामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे. याची देही याची डोळा, एकदा का त्या भगवंताचं यथार्थ स्वरूप तुम्हाला मला या उघड्या डोळ्याने बघता आलं ना, त्या दिवशी खरं समजायचं नरदेहाला येऊन माझं काय झालं? सार्थक झालं. या मनुष्य जन्माचं सार्थक मी केलं. मग यासाठी आपल्याला जावं लागतं साधू संतांकडे. एखाद्या साधूला, एखाद्या संतांना शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये उद्धार सगळ्यात सोपा आहे. द्वापार युग असेल, त्रेता युग असेल, होम हवन हजारो वर्षांचं आयुष्य त्या ठिकाणी त्यांना होतं, त्यांनी केलं. तुमच्या माझ्याकडून करणं शक्य आहे का? आपल्याला तेवढा वेळही नाही आणि आपल्याकडे तेवढी अर्थसंपत्ती असेल, धन असेल, काय असेल त्या गोष्टींचा आपल्याकडे काही साठा नाही. म्हणून तुम्हाला मला नरदेहामध्ये कलियुगामध्ये सोपं करून सांगितलं की बाबा काय करा? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. संत मांदी आईने काय केली? साक्ष दिली तुम्हाला मला. काय? की त्या भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही मुखाने केलं तर काय होईल? या 84 लक्ष योनीच्या कालचक्रात तुने चुके फेरा गर्भवास तेने चुके फेरा गर्भवास तेने तुके फेरा गर्भवास तेने तुके फेरा ओ ऐसी जोडी करा नाम
कंठी धरा ऐसी जोडी करा नाम कंठी धरा आईशी जोडी करा नाम कंठी धरा आईशी जोडी करा नाम कंठी धरा तेने तुके फेरा गर्भवास तेने तुके फेरा गर्भवास ऐसी जोडी करा कंठी धरा ऐसी जोडी करा नाम कंठी धरा तेने तुके फेरा गर्भवासा तेने तुके फेरा गर्भवास ऐसी जोडी करा नाम कंठी धरा आईशी जोडी करा नाम नाम कंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुकेल फेरा गर्भवास. पुन्हा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. काय करतात त्या ठिकाणी संत महात्मे वर्णन करून सांगतात. कारण बघा संतांचं अंतकरण हे दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे. जसं मायेचं अंतकरण, आईचं अंतकरण आपल्या लेकराप्रती जसं मऊ असतं, मृदू असतं ना, तसं साधू संतांचं सुद्धा अंतकरण काय आहे, मऊ आहे. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून या काय त्या ठिकाणी म्हणे कळवळा येतो साधू संतांना. हे अधोगतीला जाणारं जन, अरे बाबा माझं लेकरू आहे, पण हे लेकरू किती दुःख यातना सहन करून इथपर्यंत पोहोचलं याला त्याची जाणीव नाही. आपण काय कोणत्या कोणत्या योनीतून आलो, कसं आलो आणि आपण किती त्रास सहन केला हे तुम्हाला मला याचं ज्ञान राहिलं नाही, त्याची आठवण आपल्याला नाही. म्हणून आपण काय करतो माहिती आहे का, या नरदेहाला आल्यानंतर मजेत जीवन जगतो. जीवन माणसाने मजेतच जगावं बरं का. जीवन माणसाने मजेतच जगावं, पण ते जगत असताना त्याला संत वाङ्मयाचा, संत साहित्याचा आधार असावा. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू, आज फार आनंद होतोय मला. या ठिकाणी बसलेल्या सगळ्याच माता माऊल्या अतिशय सुंदर अशा साडीमध्ये. बाबा काही काही ठिकाणी कीर्तनाला जावं, गाऊन घालून बाया कीर्तनाला येतात, विचार करावासा वाटतो. 16 बघा काही नियम धर्मशास्त्राने तुम्हाला मला लावून दिले, बरोबर आहेत ना, त्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. पण कशासाठी आपल्याला सांगितलं बघा, एखाद्याच्या लग्नात जर जायचं असलं तर आपण असंच जातो का उठून? असंच आपण त्या ठिकाणी उठून जात नाही. काय करतो, किती सुंदर असा शृंगार करतो, सुंदर असा मेकअप करतो, चांगली छान अशी साडी घालतो. मग अहो हा भगवंताचा सोहळा आहे. या ठिकाणी जेथ कीर्तनाची जागा तेथे भगवंत साक्षात उभा असतो. तो भगवंत सुद्धा त्या जागेवर साक्षात असतो. यामध्ये दुमत नाही, यामध्ये संकोच नाही, अशा शंकाही याविषयी मनात आणायची नाही. मग हा जो भगवंताचा सोहळा आहे, या भगवंताच्या सोहळ्याला जाताना सुद्धा आपण तेवढ्याच काय केलं पाहिजे, चांगल्या रूपाने. मला सांगा, एखादं शेंबडं पोरगं आहे, लहान लेकरू आहे, काय आहे, नाकातून शेंबूड येतोय, अंग अतिशय कपडे मळालेले आहे, 2 दिवसापासून त्याची आंघोळ नाही, आणि तसंच दुसऱ्या बाजूला काल गोपालकृष्ण भगवंताचं दिसत होतं, असं सुंदर असं रुपडं असणारं एक लहान कुरळ्या केसांचं असं छान लेकरू उभं आहे. तुम्हाला कोणत्या लेकराला घ्यावं असं वाटतं उचलून? शेंबडा आहे त्याला ना, काय वाटतं तुम्हाला? कोणत्या लेकराला उचलून घ्यावं? जे छान दिसतंय, ज्याचा छान शृंगार आईने केलाय, त्या लेकराला उचलून घ्यावं असं वाटतं. तसंच माझा भगवंत सुद्धा आहे. भगवंताला काय वाटतं माहितीये का, भगवंताला असं वाटतं की जे सुंदर आहे, जे छान आहे, त्याला मी काय करेल, पटकन माझ्या लेकराला उचलून घेईल. पण साधू संत तसं करत नाही. साधू संत काय करतात, खटनट यारे. साधू संत काय करतात, चांगला आहे त्याला तर सन्मार्गाला लावताच, पण जो अधोगतीला चाललाय, जो वाईट वळणाला चाललाय ना, त्याला सुद्धा साधू संत काय करतात, रस्त्यावर यारे यारे लहान थोर यारे लहान थोर याती भलती नारी नर याची म्हणती नारे नर करावा विचार करावा विचार न लगे चिंता कोणाची यारे लहान थोर यारे लहान थोर न लगे चिंता कोणाची यारे लहान थोर
या रे लहान थोर लहान थोर कोणाचाही द्वेष त्या ठिकाणी साधू संतांनी केला नाही. यारे लहान थोर याती भलते नारी कुणीही या खट नट यावे शुद्ध होऊनी जावे. कुणी सुद्धा या सकलासी येथे आहे अधिकार. सगळ्यांना काय आहे या ठिकाणी अधिकार आहे. पण काय करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि जीवनाचा मोक्ष, जीवनाला काय करा, आपल्या या नरदेहाचं सार्थक करा. कारण जन्माला आल्यानंतर हा नरदेह अतिशय दुर्मिळ आहे. तुम्हाला सांगू, बहुत सुकृती लादलो हा नरदेह. खूप जन्माचं, एका जन्माच्या पुण्याने तुम्हाला मला हा नरदेह मिळाला नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ह्या भगवंताने काय केली, एका जन्माचं नाही, आम्ही अनेक जन्माचं पुण्य साठवलं आणि त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याने आमच्यावर कृपा केली. माझे तुकाराम महाराज सांगतात, मी केव्हाचं एक निरीक्षण करते तुमचं. तुम्ही सर्वजण, तुम्हाला थंडी वाजते का पाऊस आला म्हणून? नाही ना. पण तुम्हाला सांगू का, थंडी जर पळवायची असेल ना, मस्त हाताने ज्यावेळेस भजन होईल ना, त्यावेळेस काय करायचं, दोघे हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने काय करायचं, त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. माझं मुळीच ऐकू नका, मी सांगत नाही. पण बघा, वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी शोभून दिसणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया सांगतात. तुकोबाराया एका अभंगात वर्णन करतात. करटाळी बोला मुखे नाम करटाळी बोला मुखी राम करटाळी बोला मुखे नाम करटाळी बोला. लाखोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लाखोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मोकी नाम करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. वेळोवेळा. कसं सांगितलं, वेळोवेळा. ज्या वेळेस ही सर्व महाराज मंडळी असतील, सर्व या ठिकाणी साथ करण्यासाठी बघा, आज खरंच हर्ष वाटतो, खरंच आनंद वाटतो. मायभूमीमध्ये कीर्तन करत असताना आज येवलुशा मुक्ताईने कीर्तन करावं आणि माझ्या ज्ञानदादा, सोपानदादांसारख्या माझ्या सर्व बंधूंनी मला त्या ठिकाणी साथ करावी. अतिशय सुंदर साथ संगत या ठिकाणी लाभली. मला सर्वांचे नावं ज्ञात नाही. सर्वांच्या चरणी दादा नतमस्तक होते. सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. कारण बघा, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेल्यावर असं बघायला भेटतं, महिला कीर्तनकार दिसली का चेहरे काय होतात, सगळ्यांचे पडायला सुरुवात होते. इकडे मला तसं काही दिसलं नाही. कारण बघा, तुम्हाला सांगू का, आपण येड्या गाबाळ्याचे लेकरं नाही, आपण त्या साधू संतांचे लेकरं आहेत. आणि त्या साधू संतांनी जर कधी भेद केला नाही, ते काय म्हटले, याती भलते नारी. आणि पहिले कोणाला मान दिला हो? नारीला. नारी की निंदा मत कर यारो, नारी हे रतन की खान. काय आहे, ही नारी आहे ना, ही एखाद्या पुरुषाचं आयुष्य घडवूही शकते आणि त्याला पुन्हा बर्बादही करू शकते. ती आधी माया शक्ती आहे, तिचा सन्मान करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. म्हणून बघा, आज सर्व सुंदर साथ या ठिकाणी लाभली. खरंच मनपूर्वक आनंद होतो. खरंच सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपला विषय चालू होता, काय करायचं, मुखाने प्रत्येक वेळेस भगवंताचं ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल, प्रत्येकाने आपल्या मुखाने नामस्मरण करायचं आणि दोन्ही हातांनी काय करायची, टाळी वाजवायची. कारण तुकोबारायांनी सांगितलं, क्षणोक्षणाला विचार करा. मला सांगा, क्षण किती तासाचा, किती मिनिटाचा आणि किती सेकंदाचा असतो? एक क्षण म्हणजे तुमची डोळ्याची पापणी बंद होऊन उघडायला जेवढा वेळ लागतो का, त्याला म्हणायचं एक
क्षण तुकोबराय म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. हा तुम्ही ह्या भवसागरामध्ये जन्माला आलात ना, तर हा भवसागर तरून जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्षणाला विचार करावा लागेल की हा भवसागर मी कसा काय तरून जाईल, हा भवसागर मी कसा पार करून जाईल. म्हणून काय करा, ज्या वेळेस भजन केलं जाईल त्यावेळेस प्रत्येकाने काय करायचं, वाजवाल ना मायांनो, ऐकाल ना माझं? धन्यवाद. तर काय सांगितलं, भगवंताचं भजन करायला लावलं. मग ह्या संत मांदियाळीने तुम्हाला मला मार्ग दाखवला, मार्ग दावून गेले आधी दयानिधी. मग त्यांच्या मागे आपल्याला काय करायचंय, जायचं आहे. त्यांच्या मागे जात असताना त्यांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने जायचं, काटेकोरपणे त्याच नियमाचं पालन करायचं. म्हणून आपल्याला जे सांगितलं, वारकऱ्याचा जो पोशाख आहे तोच पोशाख वारकऱ्याने धारण करायचा. आणि म्हणून उगाचच काहीतरी वाटा फोडायच्या नाही. जसा काटेकोर मार्ग त्यांनी दाखवला त्याच मार्गाने मार्गक्रमण करायचं. जीवनात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल मग या साधू संत महात्म्यांनी आपल्यावर उपकार केले. बघा, जीवनामध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी हा निसर्ग पण आपल्यावर काय करत असतो, उपकार करत असतो. निसर्गाचे आपल्यावर उपकार आहेत, भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत, आई वडिलांचे आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत. मग हे साधू संतांनी केलेले जे उपकार आहेत, या उपकारांची फेड आपण काही केल्या करू शकत नाही. बघा, भगवंताचे अतिशय लाडके लडिवाळ भक्त होते नामदेव महाराज. कोण होते? नामदेव महाराज हे भगवंताचे अतिशय लाडके लडिवाळ भक्त होते. त्यांचा जर अधिकार सांगायचा गेला तर नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा. काय सांगितलं, त्यात नामदेवरायांच्या हाताने भगवंत स्वतः काय करायचे, जेवण करायचे. पण तरी सुद्धा ज्या वेळेस परीक्षा घेण्यात आली त्यावेळेस कच्चं मडकं ठरवलं गेलं. का हो, कच्चं मडकं ठरवलं का? कथाभाग ज्ञात आहे का तुम्हाला? कच्चं मडकं का बरं ठरवलं? जीवनामध्ये गुरूंची प्राप्ती झाली नव्हती. बघा, नरदेहामध्ये येऊन ज्याने गुरु नाही केला ना, त्याचं जीवन गुराप्रमाणे आहे. माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. काय आहे? ज्यांनी नरदेहामध्ये आल्यानंतर सद्गुरू नाही केला, गुरूंना एखाद्या साधू संतांना जो शरण नाही गेला, त्याचं जीवन गुराप्रमाणे आहे. कशाप्रमाणे? गुराप्रमाणे. म्हणून जगत असताना जन्माला आल्यानंतर मी तरी सांगते बाबांनो, गुरु केल्याशिवाय मरू नका. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगून जाऊ का? बघा, एखादी मुलगी वयात आली, तुम्ही तिचं लग्न ठरवतात, बरोबर ना? लग्न ठरवल्यानंतर तुम्ही त्या मुलीचे लग्न ज्या मुलाशी लावून देतात त्या मुलाच्या नावाचं मंगळसूत्र ती आपल्या गळ्यात घालते ना? इकडे तशीच पद्धत आहे ना? आमच्याकडे आहे तशी, म्हणून आहे ना? हा. मग काय करते ती, त्या मुलाच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालते. ज्या दिवशी तिचं लग्न त्या मुलाशी होतं, ज्या दिवशी ती मंगळसूत्र गळ्यात घालते त्या दिवसापासून तिचं काही दुखलं, भागलं, लागलं, तिला काहीही सुख दुःख काहीही संकट आलं, ते सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची असते? त्या मुलाची असते. तसं तुम्हाला एक गोष्ट सांगून जाते, माझे संत साधू महात्मे काय करतात माहितीये का? ह्या ज्या दिवशी ही तुळशीची माळ तुमच्या आणि माझ्या गळ्यात घालतात ना, तुमचं आणि म्हणजे या जीवाचं आणि त्या शिवाचं ब्रह्मचं ऐक्य करतात. त्यांचं लग्न त्या ठिकाणी लावून देतात. ज्या दिवशी तुम्ही त्या भगवंताच्या नावाची माळ, तुळशी माळ गळ्यात धारण केली ना, त्या दिवसानंतर तुम्हाला काही लागलं, भागलं, दुखलं, कितीही मोठं असू दे, कितीही छोटं असू दे, संकट आलं तर तुम्हाला सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते? त्या भगवंताची असते. यासाठी गुरु करायचे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपण सर्वजण आरोपी आहोत. तुम्ही म्हणाल ताई डोकं बिकं फिरलं का तुमचं? नाही. आपण या मृत्यू लोकामध्ये आलो ना, काहीतरी अगाकर्मीचे उरावेन ते सुख दुःखासी ते तया भोगावया यावे देहा एका. ते भोगायला आपण आलो. मग आपण कोण आहोत? आरोपी आहोत. आणि एखादा आरोपी जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याला कुठे नेलं जातं? कोर्टात त्या ठिकाणी नेलं जातं. कोर्टात नेल्यानंतर तिथे काय असतात? न्यायाधीश असतात, मध्ये आरोपी असतो आणि त्या एका साईडला आरोपी असतो, एका साईडला न्यायाधीश असतो आणि मध्ये वकील असतो. बरोबर आहे ना? असतो का वकील? तो काय करतो? त्या ठिकाणी इकडची बाजू न्यायाधीशापर्यंत मांडण्याचं काम करतो. जर आरोपी खरंच निर्दोष असेल तर त्याची निर्दोष सुटका करण्यासाठी वकील त्याला काय करतो? मदत करतो. पण साधू संत महात्मे काय करतात माहिती आहे का? साधू संतांना माहिती आहे हा आरोपी आहे, यांनी काहीतरी केलंय म्हणून हा इथं आलाय, पण तरी सुद्धा माझ्या लेकराचं बरं व्हावं,
माझ्या लेकराचा उद्धार व्हावा या आत्मीयतेने, या तळमळीने ते साधू संत महात्मे आपली केस तिथं लढत असतात. कोणाजवळ? त्या भगवंताजवळ. मग ते काय करतात, ज्या दिवशी त्या साधू संतांनी ती माळ आपल्या गळ्यात घातली ना, त्या दिवशी आपलं मागचं केलेलं जे काही पाप असतं ना, ते साधू संत सर्व आपल्यावर घेतात आणि सांगतात की इथून पुढे माझ्या लेकराने काहीही गुन्हा केला तर त्याची मी काय करतो, सोयरीक जर जुळवायची राहिली, बाबा मध्यस्थी असतो ना कोणीतरी, तो काय करतो, काय करतो, मना भरोसावर पुरदी टाकतो असं सांगतो ना. पुढे काय होईना तर मी बघून घेईल असं आपण त्या ठिकाणी तो मध्यस्थी काय करतो, सांगतो. तसं संत महात्मे त्या भगवंताला सांगतात, इथून पुढे होणारे माझ्या लेकराच्या सर्व चुका तो चुकणार नाही याची गॅरंटी काय करतो भगवंता, मी घेतो. पण माझ्या लेकराला तू काय कर, पदरात घे. म्हणून हे साधू संतांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. हे साधू संतांचे उपकार काही केल्या आपण फेडू शकत नाही. तुम्ही या चामड्याचे जोडे जरी शिवून दिले ना, कारण हे तुमचं आहे का, देह हे धन कुबेराचे पैशासाठी हाव करतो आपण, काय करतो, हे माझं ते माझं ते माझं, सगळं घबाडोज सगळं काय करतो इथंच ठेवून जातो, सोबत काहीही घेऊन जात नाही. हे चामड्याचं शरीर, हे 3.5 हाताचा नरदेह हा सुद्धा तुमचा आणि माझा नाही. हा आपण काय केला, उसना आणला काळाकडून, क्षणोक्षणी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो काय करतो, वाट पाहत असतो की अजून याचं किती आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून काय करायचं माहिती का, या नरदेहामध्ये आल्यानंतर या चामड्याचे जोडे शिवल्याने सुद्धा तुम्ही साधू संतांचे उपकार फेडू शकत नाही. अजून एक उपकार तुम्हाला सांगून जाऊ का संतांचा, बघा छोटासा दृष्टांत सांगून जाईल. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल. तुमचे चेहरे मला सांगताय पण मला हसवता येत. तुम्हाला माहिती का, तुम्हाला मला जन्माला घालून आणि आपला संसार बघून तो देव वरती पोट धरून खदा खदा हसतोय. अरे मी याला पाठवलं कशासाठी, हा करतोय काय, हे पाहून काय करतोय तो भगवंत, हसतोय. त्या भगवंताला हसू येतं. कारण काय, या पशु काय पाप पुण्य जाणे ती उत्तम मध्यम भोग भोगिती. तुम्हाला मला ज्ञान दिलं भगवंताने, तुम्हाला मला काय दिलं, बुद्धी दिली. चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय याची जाण तुम्हाला मला भगवंताने काय केली, या नरदेहामध्ये करून दिली. तरी सुद्धा आपण येड्यासारखं वागायला लागलो, मग हसू येतच ना माणसाला. मग तो भगवंत सुद्धा हसतोय. तो भगवंत म्हणतो की मी याला जन्माला घातलं कशासाठी, हा काय करतो काय. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते बघा. एखादी आई जर आपल्या लेकरू रडायला लागलं आणि लहान लेकरू आहे ते खेळतंय, खेळता खेळता रडतंय, आई काय करते, स्वयंपाक करते. स्वयंपाक करता करता आईला वाटतं थोड्या वेळ नादी लागलं तर माझा स्वयंपाक पूर्ण होईल, म्हणून आई त्याच्यासमोर एक एक खेळणे टाकायला सुरुवात काय करते, आई एक एक खेळणे टाकते. पण पोटात आता भूक मावतच नाही, अतिशय खूप जोराची भूक बाळाला लागली. किती खेळणे टाकल्यावर शांत होईल हो, अजिबात शांत होत नाही, मोठमोठ्याने रडायला लागतं. मग त्यावेळेस आईची फक्त एकच पोळी जरी लाटायची बाकी असली तरी आई काय करते, गॅस बंद करते आणि बाळाला उचलून घेते. तसं भगवंत सुद्धा काय करतो, तुम्हाला मला या मृत्यू लोकामध्ये पाठवल्यानंतर तो देव काय करतो, वरून एक एक खेळणे टाकतो. ते खेळणे म्हणजे कोणते, हा संसारातले आई वडील मुलं सना नातू, हा काय आहे परिवार, हे भगवंताने टाकलेले खेळणे. आपण काय करतो, या खेळण्यांमध्ये खेळण्यात रमून जातो. मग भगवंत म्हणतो लेकरू नादी लागलंय, अजून याला माझी काही गरज. मग आपली तळमळ कशी असावी, हे साधू संत सांगतात की इतक्या तळमळीने, इतक्या अट्टहासाने परमार्थ करा, इतक्या अट्टहासाने त्या भगवंताचं नामचिंतन करा की त्या भगवंताला काय करावं लागेल, तुम्हाला उचलूनच घ्यावं लागेल, उचलून घ्यावं लागेल. तुम्ही म्हणाल ताई अजून जन्माला आलंय लेकरू लहान आहे आणि तुम्ही म्हणता उचलून घ्यावं, आणि देवाने जर उचलून घेतलं तर आमचं उचलून घेणं म्हणजे काय, बरोबर आहे ना. मराठी भाषा आहे, अनेक अर्थ होतात. म्हणून काय सांगितलं, या ठिकाणी मी तुम्हाला हसवायला अजिबात आलेली नाही, हसवणार नाही, कारण गुरुवचनाची बांधलेली आहे. माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून वचन घेतलं, ज्या वेळेस मी सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली बाबा, तुम्हाला सांगितलं मी कोणत्याही संस्थेमध्ये किंवा कुठे आळंदी पंढरपूरमध्ये शिकलेली कीर्तनकार नाही. माझ्या सद्गुरूंच्या तालमीमध्ये तयार झालेली कीर्तनकार आहे. माझ्या बाबांनी सहजच माझ्याकडून वचन घेतलं, बाई कीर्तन कर, माझ्या डोळ्यासमोर एकतरी कीर्तन कर. सद्गुरूंच्या कृपेने कीर्तन करायला लागली. ज्ञान त्यांचं आहे, माझं नाही. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणीशी, कविता धनी वेगळाचे, माझी या बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं कीर्तन कर, पण कीर्तन करत असताना असं कर की कोणाला बरं वाटेल म्हणून कीर्तन करू नको, पण तुझ्या कीर्तनाने एखाद्याचं बरं होईल एवढंच कीर्तन कर. विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
अपेक्षा कोणी करू नये. मी तुम्हाला संतांच्या उपकारावर दृष्टांत सांगत होती. बघा, ज्या ठिकाणी वास्तवास आता आहे अशा पुण्यपावन नाशिक भूमीमध्ये ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलं त्या रामरायांच्या चरित्रातला दृष्टांत आहे. एकदा काय झालं, सीतामातेचं हरण झालं आणि त्यानंतर हनुमंतजी गेले आणि हनुमंतजींनी काय केलं, सीतामातेचा शोध केला. सीतामाता सापडल्या, पण आता काय करायचं, सीतामातेला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र परमात्म्यांचं व्रत होतं, एक बाणी एक वचनी व्रत त्या ठिकाणी भगवंतांनी धारण केलेलं होतं आणि म्हणून हनुमंतराया तर सहजच उड्डाण करून पलीकडे जाऊ शकत होते, पण त्या ठिकाणी भगवंतांना जाता येणं शक्य नव्हतं. म्हणून मग काय करायचं, तर त्या ठिकाणी राम सेतू बांधायला काय झाली, सुरुवात झाली. राम सेतू बांधायला सुरुवात झाली आणि तो राम सेतू बंधनाचं काम चालू असताना त्या ठिकाणी कोण होतं, वानरसेना होती. बरोबर, ती वानरसेना त्या ठिकाणी होती. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठलाय. महाराजांचे या ठिकाणी आगमन झालंय. महाराजांचे शतशः नमन करते महाराजांना. बघा, दिवसभर 2 तास 4 तास कथा सांगितल्यानंतर इथे येऊन बसणं शक्य नाही, पण आज लहान बहिणीच्या कीर्तनात महाराजांनी मोठ्या मनाने या ठिकाणी येऊन खरंच आभार मानते महाराजांचे. धन्यवाद महाराज. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होती सेतूबंधनाचं कार्य चालू होतं आणि सेतूबंधनाच्या कामामध्ये त्या ठिकाणी वानरसेना काय करत होती, मदत करत होती आणि त्या वानरसेनेची मदत चालू होती. मग त्या वानरसेना मदत करत असताना एक युलुशी खारुताई होती. ती खारुताई झाडावरून बघत होती. त्या खारुताईचं निरीक्षण चाललं होतं, नक्की वानरसेना करते काय. थोडासा अभ्यास केल्यानंतर खारुताईच्या लक्षात आलं की या ठिकाणी काय चालू आहे, प्रभू रामचंद्र परमात्मा साक्षात भगवान परमात्मा सीतामातेच्या शोधासाठी जात असताना माता सापडल्यात, पण त्या ठिकाणी जाण्यासाठी काय करावं लागणारी, मध्ये सेतू बांधावा लागणार आहे आणि हे सेतू बंधनाचं कार्य म्हणजे भगवंताचं कार्य चालू आहे. मग ह्या भगवंताच्या कार्यामध्ये युलुशा खारुताईला वाटलं माझी सुद्धा काहीतरी मदत झाली. खारुताईला काय वाटलं, तेव्हापासूनच मला वाटतं कदाचित ही म्हण पडली असावी की खारीचा वाटा असं. मग त्या ठिकाणी काय सांगितलं, खारुताईच्या मनात इच्छा निर्माण झाली की सर्व वानर काय करताय, आपापल्या परीने झेलेल पेलवेल एवढा दगड घेता आणि त्या काय करताय, त्या ठिकाणी सोडतात, समुद्रामध्ये सोडताय. तो दगड तरतोय आणि या ठिकाणी सेतूबंधनाचं काम चालू आहे, पण माझी सुद्धा यामध्ये काहीतरी मदत झाली पाहिजे. मला सांगा, खारुताई किती किलोचा दगड उचलू शकेल हो? उचलता येईल का खारुताईला? नाही. पण तिच्या मनातला भाव बघा, कारण कशाचा भुकेला आहे देव, भावाचा भुकेला, त्याला दुसरं काही लागत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग तिच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की मी काय केलं पाहिजे, या सेतूबंधनाच्या कार्यामध्ये माझी काहीतरी मदत झाली पाहिजे, सेतूबंधनात मी काहीतरी केलं पाहिजे. मनात निर्माण इच्छा प्रकट केली आणि त्या ठिकाणी खारुताईने सुरुवात केली. नुसती इच्छा करून चालत नाही, तर त्यासाठी काहीतरी कृती सुद्धा करावी लागते. घरातच बसायचं आणि म्हणायचं बाई मला भागवत कथेला आज जायचं होतं, गेली तरी असती. जागेवर बसून म्हणताय, पण काही जायचं, उठायची इच्छा होत नाही, मंदिरात जायची इच्छा होत नाही, नुसतंच मनात विचार येऊन त्याचा काही फायदा नाही. 2 पावलं चालून मंदिरापर्यंत जावं लागेल, तेव्हा त्या भगवंताच्या लीला आपल्याला काय होतील, श्रवणाला मिळतील. मग काय सांगितलं, खारुताईला वाटलं आता मनात विचार आलाय पण काहीतरी केलं पाहिजे. दगड तर उचलला जाणार नाही, पण ती उलुशी खारुताई काय करायची, जायची, वाळूमध्ये लोळायची, अंगावर बसेल तेवढी माती घेऊन यायची आणि सेतूबंधनात जे दगड समुद्रात टाकले होते ना, त्या दगडांवर जाऊन आपलं अंग काय करायची, झटकायची. अंग झटकलं की तिच्या अंगावरची ती वाळू, ती रेती काय करायची, त्या ठिकाणी त्या दगडांवर पडायची. पण खारुताईला आत्मिक समाधान मिळायचं की मी काय करते, भगवंताच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य करते, भगवंताच्या कार्याला मी हातबोट लावते. मग असं 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, खारुताईचं काम चालू आहे. खारुताईचं काम चालत असताना एके दिवशी काय झालं, सेतूबंधनाचं हे कार्य चालत असताना एखाद बलाढ्य अशा वानराचा पाय त्या खारुताईच्या शेपटीवर पडला. काय झालं, युलुशा खारुताईच्या शेपटीवर बलाढ्य अशा वानराचा पाय पडला. विव्हळायला लागली, त्रास व्हायला लागला, अतिशय वेदना त्या ठिकाणी त्या खारुताईला व्हायला लागल्या आणि मग ती खारुताई, तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिच्या मनात भाव निर्माण झाला. जसं आपल्या मनात होतो ना, मी तर लई करते बाई देवाचं, पण मरणाचे संकट माझ्यावरच आहे, शेजारची कधी मंदिरात जात नाही, पण तिचं सगळं चांगलंच आहे. पण काय, तुम्हाला एक गोष्ट सांगून जाऊ का, माझे बाबा मला नेहमी सांगायचे, बाई जो शाळेत जातो ना, परीक्षा त्याचीच होते, घरी बसणाऱ्याचे पेपर होतात का.
नाही. मग शाळेत ॲडमिशन घेतलं ना, तेव्हाच आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात. तो भगवंत काय करतो, सोपा आहे का भगवंत सहजासहजी भेटेल का हो? नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची, चतुरातला चतुर आहे. तो काय करतो, पूर्ण भाजून पोळून सगळं मडकं पक्क झाल्याशिवाय घेऊन जात नाही. कुणालाही तो दर्शन देत नाही. मग विव्हळायला लागली, त्रास व्हायला लागला आणि रडायला लागली. खारुताईच्या मनात विचार आला. खारुताई म्हणते, का रे देवा, तुझ्या कार्यामध्ये सहकार्यच तर करत होती. मी काही वाईट काम करत होती का? नाही. तुझं जे कार्य चालू आहे त्यामध्येच मी सहकार्य करत होती. मग माझ्या वाट्याला एवढं मोठं दुःख कशासाठी आलं असेल? का आलं असेल रे देवा? म्हणून रडायला लागली. आणि हा सगळा प्रकार त्या ठिकाणी दूरवर बसलेला एक वानर बघत होतं. त्या वानराने तो प्रकार पाहिला, त्याला कळालं आणि खारुताईच्या मनातला भाव त्या वानराने जाणला. आणि तो वानर खारुताईकडे न येता भगवान परमात्म्याकडे गेला, प्रभू रामचंद्र परमात्म्यांकडे गेला आणि भगवंतांना सांगितलं, देवा, इवलुशी खारुताई आहे, सेतुबंधनाच्या कार्यामध्ये काय करत होती, मदत करत होती. पण मदत करत असताना एका बलाढ्य वानराचा पाय तिच्या शेपटीवर पडला. तिला खूप वेदना होत आहे, अतिशय त्रास तिला होतोय. देवा, तुम्हाला तिथे गेलं पाहिजे. एवढं वानर म्हणत नाही तेवढ्यात देव खारुताई जवळ पोहोचले. खारुताई जवळ गेले आणि खारुताईला असं आपले हातावर भगवंताने उचलून घेतलं. हातावर उचलून घेतलं आणि तिच्या अंगावरून हात फिरवताय. भगवंत सांगतायत, खग खारुताई, खूप त्रास होतोय का ग तुला? हात फिरवता फिरवता भगवंत तिच्याशी संवाद साधतायत. चित्र डोळ्यापुढे आणा. भगवंताच्या हातावर, प्रभू रामचंद्र परमात्म्यांच्या हातावर इवलुशी ती खारुताई आहे आणि भगवंत तिच्याशी संवाद साधताय. असा संवाद कधीतरी भगवंताने तुमच्या आणि माझ्याशी सुद्धा साधावा की नाही हो? असं कधीतरी वाटावं ना. आपल्याला वाटतं, बाई आज माझी आई माझ्याशी बोलली नाही, बाई आज सासूबाई माझ्याशी बोलल्या नाही, बाई आज नवराच माझ्याशी बोलला नाही. पण असं कधीच कोणाला वाटत नाही की तो भगवंत आज माझ्याशी बोलला नाही. जसा तो भगवंत त्या साधू संतांशी बोलत होता, नामदेवाच्या हातचा नैवेद्य खात होता, तसं कधीतरी माझ्या हाताने निदान दूध तरी देवाने प्यावं, एवढी तरी साधना आपली असावी की नाही. पण काय झालं, भगवंताने त्या खारुताईला हातावर घेतलं, तिच्याशी संवाद साधताय आणि भगवंत त्या खारुताईला म्हणतायत, का ग खारुताई, खूप त्रास होतोय का ग तुला? भगवंतांना थोडा क्रोध आला. भगवंत म्हणाले, तू सांग, कोणत्या वानराने तुझ्या शेपटीवर पाय दिला आणि तुला त्रास देण्याचं हे एवढं मोठं धाडस कोणत्या वानराने केलं? तू काय कर, मला त्याचं नाव सांग. खारुताई नाव सांगायला तयार नाही. खारुताई सांगत नाही. भगवंत म्हणतात, काय झालं खारुताई, सांग ना. खारुताई म्हणते, नाही, मी सांगू शकत नाही. मग भगवंत म्हणतात, अगं खारुताई, तू सांग, तू जी म्हणशील ती शिक्षा मी त्या वानराला देईल. मग त्यावेळेस खारुताईचा थोडासा नाविलाज झाला आणि खारुताईने सांगितलं, भगवंता, तुम्ही शिक्षा द्यावी म्हणून नाही, पण तुम्ही आग्रह करताय म्हणून सांगते की माझ्या शेपटीवर पाय देणारा वानर तुमचा लढिवाळ भक्त, तुमचा प्रिय भक्त हनुमंतराया आहेत. आणि हनुमंतरायांचा पाय काय झाला, माझ्या शेपटीवर त्या ठिकाणी पडला. मग भगवंत म्हणतायत खारुताईला, अगं म्हणे, मग काय झालं, तो जरी माझा लाडका भक्त असला तरी तू सुद्धा काय आहे, माझी भक्तच आहे. आणि तुला त्रास दिला म्हणून तू म्हणशील ती शिक्षा मी काय करेल, हनुमंताला देईल. तू फक्त सांग, मी त्याला काय शिक्षा देऊ. खारुताई म्हणते, भगवंता, त्याला काहीच शिक्षा देऊ नका. खूप वेळा विचारलं तरी खारुताईचं म्हणणं आहे, काहीच शिक्षा देऊ नका. भगवंत सांगतात, तुला असं वाटतं का, तू एखादी शिक्षा त्याला कठोर सांगितली तर भगवंताला, म्हणजे मला राग येईल की माझ्या प्रिय भक्ताला तू एवढी शिक्षा द्यायला सांगते. असं तू मनात आणू नको. तू जी म्हणशील ती शिक्षा मी देईल, पण तू मला सांग की काय शिक्षा दिली पाहिजे. त्यावेळेस खारुताई म्हणे, भगवंता, जर तुम्हाला हनुमंतरायांना काही शिक्षा द्यायचीच असेल तर त्यांना चिरंजीव करा. काय करा? त्यांना चिरंजीवी करा. चिरंजीव करा. भगवंत म्हणतात, खारुताई, अजिबात घाबरू नको, मी काहीही तुझ्यावर रुष्ट होणार नाही. तू म्हणशील ती शिक्षा मी त्याला देईल, जरी तो माझा प्रिय भक्त असला. पण निदान त्याला काय शिक्षा देऊ हे तरी तुम्हाला स्पष्टपणे सांग. खारुताई म्हणाली, नाही देवा, त्यांना चिरंजीवच करा. भगवंत म्हणाले, ठीक आहे खारुताई, तुझी इच्छा आहे ना, मी त्याला चिरंजीवी करेल, पण चिरंजीवी करण्याचं कारण तरी मला सांग. निदान कारण काय आहे की तुला असं वाटतं की हनुमंतरायांनी काय झालं पाहिजे, चिरंजीवी झालं पाहिजे. त्यावेळेस त्या उलुशा खारुताईने दिलेलं उत्तर जरी तुम्ही आज कीर्तनातून घरी गेल्या ना, माझं घेऊन गेलात ना, माझं कीर्तन सार्थकी लागलं असं समजेल. त्या उलुशा खारुताईने सांगितलं भगवंतांना, भगवंता, जर माझा हा जन्म नाही तर पुढचे कित्येक जन्म जरी मी हे वाळू वाहण्याचं सेतुबंधनाच्यासाठी मी जर काम केलं असतं किंवा एखाद्या भगवत कार्यामध्ये जर मी मदत केली असती, तरी सुद्धा एवढा सहजासहजी इतका धावपळ करत तो जगाचा बाप परमात्मा माझ्याजवळ आला नसताना त्यांनी मला हातावर उचलून घेतलं. बघा, हनुमंतराया हे संत आहेत.
प्रभू रामचंद्र परमात्मा भगवंत आहेत आणि ही उलुशी खालुताई म्हणजे तुम्ही आणि मी जीव आहे. काय आहोत आपण? जीव आहोत. या जीवाला साधू संतांनी चटके दिल्याशिवाय, साधू संतांनी भजल्याशिवाय, साधू संतांनी मारल्याशिवाय, थापटून पक्क केल्याशिवाय तो भगवंत काय करत नाही, त्याला सहजासहजी आपल्या जवळ घेत नाही. हे उपकारच साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर आहेत. ते उपकार आपण शब्दाने वर्णन करू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. हो काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय द्यावे त्याचे पावे उतराये, काय द्यावे त्याचे पावे हो उतराये. मज निरंतर जागवेते, मज निरंतर जागवेते, काय द्यावे त्यासी वावे उतराये, काय द्यावे त्याचे वावे उतराये. उतरा हे राम. एकदा बाबांसाठी टाळी वाजवायची, सगळ्यांनी जोरदार आवाज आला पाहिजे टाळी. त्यांच्या नाचण्यात जेवढा जोश आहे ना, तो तुमच्या टाळ्यांमध्ये सुद्धा नाही. तरणा भाग्यवंत नट्या हरी कीर्तनात याला म्हणावं तरणा. काय सांगितलं? अशा जोश पाहिजे. त्या भगवंताचं नामस्मरण झालं, त्या भगवंताचं नामचिंतन एकदा का ऐकायला कानावर पडलं. एखादा डीजे वाजला तर आपले पाय जागेवर थांबता का? एखाद्या लग्नाचा डीजे वाजला, एखाद्याच्या पाय जागेवर थांबत. जिथं नाचू नये तिथं माणूस नाचतो, जिथं नाचलं पाहिजे तिथं नाचत नाही. याच्याने काय बाबा, हे मोक्षाचे हे साधन आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या भगवंताच्या नामचिंतनाच्या, या भगवंताच्या श्रवण भक्ती असेल, नवविधा भक्ती सांगितली. या भक्तीपैकी एखादी जरी भक्ती तुम्ही मन लावून केली ना, तरी सहजच उद्धार होतो तुमचा, सहजच. त्याला काही करावं लागत न लगती सायास, सुखे येतो घरा. काय करतो तो भगवंत? फक्त शुद्ध भावाने त्या काय करा, त्या भगवंताची सेवा करा. तो भगवंत तुमच्यासाठी धावत येतो. काय सांगितलं महाराजांनी? अतिशय सुंदर चाल गायली. कारण मला गायन नाही, मला आवाज नाही, म्हणून मला कोणी चाल म्हटली की खरंच आनंद होतो महाराज. कारण भगवंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी देत नसतो. कारण सगळ्यांना सगळंच दिलं तर कोणीच कोणाला विचारणार, म्हणून तो काहीतरी त्याच्याकडं ठेवतो. मग ज्याला वक्तृत्व दिलं त्याला गायन दिलं नाही, ज्याला गायन उत्कृष्ट दिलं त्याला वक्तृत्व दिलं नाही. काही आहेत असे महात्मे की ज्यांना सर्व गुण संपन्न भगवंताने केलं. म्हणून बघा काय सांगितलं या ठिकाणी. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. प्रत्येक वेळेला मला काय करतात बघा ना. तुकाराम महाराजांनी काही गरज होती का? एवढे अभंग लिहून ठेवले तुमच्या माझ्यासाठी. का? स्वतःचा उद्धार झाला होता, सदेह वैकुंठाला गेले, स्वतःच्या जीवनाचं सार्थक झालं, पण तरी सुद्धा तुमच्या माझ्या उद्धारासाठी काय केलं? तुमचा माझा सर्व सामान्य जीवाचा माथा जागेवर यावा यासाठी पंचम वेद गाथा निर्माण केला. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी काय केलं? इतका त्रास दिला समाजाने, इतक्या म्हणजे करू नये ते सगळे गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी काय केल्या? माऊलींसोबत केल्या. खूप त्रास दिला माऊलींना, तरी सुद्धा माऊलींनी काय केलं? शेवटी जाताना पसायदान मागितलं. कोणासाठी मागितलं? आता विश्वात्मक, माझ्यासाठी नाही,
स्वतःसाठी मागितलं नाही, या विश्वासाठी मागितलं, कारण हे साधू संतांचं अंतकरण आहे. आपण काय जाणतो माहिती का, आपल्याला फक्त आपलं ते लेकरून दुसऱ्याचं ते कार्ट एवढंच दिसतं. आपुलियाचा कळवळा आणि बाळावरी नये आणि बाळावरी नये आणि बाळावरी नये आपुलियाचा कळवळा आणि बाळा गणोने आणि बाळा करोने आणि बाळा आणि करोने बाळावरी नये आपुलियाचा कळवळा आणि बाळावरी नव्हे. आपल्या लेकराची क्यू येते आईला, पण तेच दुसऱ्याचं लेकरू दिसलं की काय होतं, जाऊ दे बाई, कुठं माझं आहे, दुसऱ्याचंच आहे ना, आहे की नाही. ही हा जो मनात येणारा भाव आहे ना, हा साधू संतांच्या ठाई नव्हता. साधू संत काय म्हणायचे, हे विश्वचे माझे घर, हे विश्व काय आहे, माझं घर आहे, आणि हे प्रत्येक असणारं लेकरू माझं आहे, हा प्रत्येक असणारा जीव माझा आहे. म्हणून याचा उद्धार व्हावा, याला काहीतरी या जीवनामध्ये आल्यानंतर जसा आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे, यात शक्य म्हणजे यामध्ये काही संशयच नाही की आम्ही काय करू, जन्माला आल्यानंतर आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. कारण साधू संतांनी काय केलं, अनुभव आले अंगात, ते या जगात येत असो. कारण बघा, मी तुम्हाला किती सांगितलं, बाबा साखर गोड आहे, बाबा साखर गोड आहे, पण बाबांनी जोपर्यंत खाऊन पाहिली नाही तोपर्यंत कळली का किती गोड आहे, कळाली नाही. तसं मी तुम्हाला खूप सांगते, बाबांनो, नाम गोड आहे, साधू संत गोड आहेत, नाम गोड आहे, पण जोपर्यंत तुम्ही त्याची चव चाखत नाही तोपर्यंत तुम्हाला मला ते कळत. मग साधू संत हेच करतात, साधू संत आपल्यावर उपकार करतात. अनेक उपकार आहेत बघा, उपकारावर उपकार आहे, अपकारावर उपकार आहे, ते एवढं सगळं सांगून शास्त्रपुराण सांगत बसून आणि उगाच तुमच्या डोक्यावरून नाही मंडपावरून कीर्तन घालण्यापेक्षा मला असं वाटतं, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगावं, पण ते समोरच्याला पटेल, रुचेल, पचेल असं सांगावं. बरोबर आहे ना. जेवण स्वयंपाक खूप छान करायचा, खूप छान करायचा, पण इतका तिखट करायचा का कोणी पंचपक्वान्नाचं ताट वाढायचं, बरोबर आहे, पण इतकं तिखट करायचं का समोरच्याने उचलून तोंडातच नाही घातलं पाहिजे, फायदा आहे का त्याचा. म्हणून काय करावं, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगावं, पण समोरच्याला पचेल, रुचेल अशाच भाषेत त्या ठिकाणी सांगावं, असं माझं मत आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला रे. मग काय सांगितलं, या साधू संतांचे अनंत उपकार तुमच्या माझ्यावर आहेत. हे साधू संत काय करतात, सहज बोलतात, सहज सांगतात, एखादी गोष्ट काय करतात, सहजपणे सांगून जातात, पण काय करतात त्या ठिकाणी सांगून ते आपलं कल्याण करत असतात, पण ते तुम्हाला मला कळत नाही. साधू संतांनी खूप ओरडून ओरडून सांगितलं, ओरडून ओरडून सांगितलं काय, की अरे भगवंताचं नामस्मरण करा, हा नरदेह तुम्हाला सहजासहजी भेटलेला नाही. ह्या नरदेहाला भेटण्यासाठी तुम्ही काय केलं, जन्मोजन्मी पुण्य केलं, म्हणून फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथून नारदाच्या गादीवरून बोलण्याचा माझा, कुणाचं मन दुखवण्याचा माझा हेतू नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे माझे तुकोबाराया, ज्या तुकोबारायांना देव मानतात, संत मानतात, साधू संत सुद्धा त्यांना काय करतात, मानतात, असे तुकोबाराया आजपर्यंत कुणीही सदैव वैकुंठाला गेलं नाही. माझे तुकोबाराया सदैव वैकुंठाला गेले, आणि अशा तुकोबारायांनी तुमच्या माझ्या चरणाला लागावं आणि सांगावं, बाबांनो काय करा, भगवंताचं नामचिंतन करा, तरी सुद्धा तुम्ही आपण ऐकू नये का. किती उपकार आहेत तो त्या साधू संतांचे. केले उपकार सांगू काय केले उपकार सांगू काय, बाप न करी आईसी माय आपण करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय धर्मे त्यांचे देखी द्वाये, दिले अक्षय अक्षय दान गा केले उपकार सांगू काय केले उपकार सांगू काय ओ केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू सांगू काय. काय केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. आपल्या आई वडिलांनी सुद्धा बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगून जाऊ का, जाता जाता सांगते बघा, जन्माला आल्यानंतर आपल्यावर मी तुम्हाला सांगितलं अनेक जणांचे उपकार आहेत, तसे आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्यावर उपकार केले, पण त्या आई वडिलांच्या ऋणातून त्यांच्या उपकाराची परतफेड तुम्ही करू शकता. कारण आई वडिलांनी मुळात मुलाचा सांभाळच यासाठी केला की मुलगा म्हणजे आमची काय होईल, म्हातारपणाची काठी, म्हातारपणाची
म्हातारपणात मुलाने आमचा सांभाळ करावा किंवा आमचे हातपाय पडल्यानंतर मुलाने काय करावं, आम्हाला त्या ठिकाणी सांभाळावं, अशा अपेक्षेने आईवडिलांनी तुम्हाला मला वाढवलं. पण वाढवत असताना त्यांनी संसाराचं ज्ञान दिलं, आर्थिक ज्ञान दिलं, सगळं काही शिकवलं, पण परमार्थच शिकवला. मग तो परमार्थ शिकवण्यासाठी साधू संतांना यावं लागलं. त्या साधू संतांनी काय केलं, तुम्हाला मला परमार्थ शिकवला आणि परमार्थ शिकवून तुमचा माझ्या जीवनाचा उद्धार केला, तुमचं माझं कल्याण केलं. अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा. इतके सारे उपकार त्या साधू संतांचे आहेत, ते शब्दांनी वर्णन करता येत नाही, त्याला कोणाचीही उपमा देता येत नाही. अशा या साधू संतांचे अनंत उपकार तुमच्यावर माझ्यावर झाले. पुढे उपकारांचं वर्णन केलं की सहज बोलणे हित उपदेश, सहज सांगतात काहीतरी, काय करतात हित उपदेश करतात तुम्हाला आणि मला, आणि सांगून जातात की काय करा बाबांनो, त्या भगवंताचं नामचिंतन करा. एवढाच एक संदेश फक्त हे साधू संत आपल्याला प्रत्येक वेळी वारंवार देत असतात. वारंवार ते तुम्हाला मला सांगतात आणि काय करतात, तुम्ही या नरदेहामध्ये आला ना, या नरदेहाचं सार्थक करा. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना, ते या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काय करा, तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करा. कारण ज्या वेळेस भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली ना, ही सृष्टी निर्माण करत असताना भगवंतानी 4 पायाचे, 8 पायाचे, 2 पायाचे, 10 पायाचे अनेक प्रकारचे काय केले, त्या ठिकाणी प्राणी निर्माण केले. सगळेच प्राणी निर्माण केले. पण भगवंताला स्तुतीप्रिय आहे. भगवान परमात्मा कसा आहे, स्तुतीप्रिय आहे. भागवत म्हणजे काय आहे, भगवंताची स्तुतीच आहे. भगवंताच्या लीलांचं, लीला चरित्राचं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि स्तुतीप्रिय असणारा भगवान परमात्मा त्याने विचार केला की मी एवढी सगळी सृष्टी निर्माण केली, इतके सगळे प्राणी निर्माण केले, पण सगळं निर्माण करत असताना एवढं सगळं केलं, पण इथे माझी ओळख ज्याला पटेल किंवा जो माझा जय जयकार करेल, माझा उदो उदो करेल, असा कुणीही या ठिकाणी नाही. म्हणून भगवंताने काय केलं, थोडा विचार केला आणि विचार केल्यानंतर हे मॉडेल बनवलं. कोणतं? पण माणूस बनवला. पण तो काय करतो माहितीये का, माणूस, भगवंतांनी काय सांगितलं, ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं बनवलं. देवाने काय केलं, सर्व प्राण्यांपेक्षा माणसाला वेगळं बनवलं. पण नरदेहाला येऊन माणूस प्राण्यांसारखाच वागतो. काय करतो, प्राण्यांसारखं. मला सांगा, तुम्ही असं कधी ऐकलं का 5-50 म्हशी एकत्र आल्या आणि त्यांनी तुमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताह केला बुवा? असं कधी झालं? असं कधी झालं नाही. मग असं जर कधी झालं नाही, मग एवढं जर तुम्हाला मला कळतं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे आपल्यालाच कळू शकतं, इतर योनीमध्ये ते ज्ञान नाही, मग तरी सुद्धा तुम्ही आपण भजन का करत नाही? त्या साधू संतांचे उपकार आहेत आपल्यावर. त्या साधू संतांनी तुम्हाला मला वारंवार काय म्हणतात ते, पहिले ते स्टो असायचे बघा पूर्वी, तर जाळ असा नीट आला नाही का, त्याला ते पिन लावायचे, बरोबर ना? मग ती पिनेने ती घाण साफ केली का मग काय व्हायचं, त्या ठिकाणी जाळ व्यवस्थित चालायचा. मग तसंच ते साधू संत महात्मे काय करतात, तुम्हाला मला वारंवार एकच गोष्ट सांगतात. मला सांगा, काही वेगळं सांगितलं का एवढ्या अभंगांमध्ये तुकोबारायांनी? तेच सांगितलं. काय? नामस्मरण करा, जीवनाचा उद्धार करा, या नरदेहाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करा. याशिवाय वेगळं दुसरं काही सांगितलं नाही. दुसरं काहीच भगवंताने सांगितलं नाही. एवढं बी सांगितलं, बाबा हे जे सगळं दिसतंय ना, हे नाशिवंत आहे, हे नश्वर आहे, हे जाणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, जो भगवान परमात्मा आहे त्याची प्राप्ती करायची. पण आपण त्याचं सोडून सगळ्याच्या मागं पळतो, सगळ्याच्या मागं पळतो. आपण गाडी झाली का बंगल्याच्या मागे लागतो, 2 व्हीलर घेतली का 4 व्हीलरच्या मागे लागतो. सगळ्या गोष्टींची आपण काय करतो, नुसती हाव करतो. पण तुकोबाराया म्हणतात की काय करा, एका गोष्टीसाठी अट्टहास करा. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोडवावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिस, गोड भावा, शेवटचा दिस. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोडवावा, शेवटचा दिवस गोडवावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, गोड गोड भावा. भावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस कोणता? तुम्हाला मला वाटतं आपला मृत्यू म्हणजे शेवट आहे, पण मृत्यू हा शेवट नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. काय करतो आपण, फक्त
मन चित्त कराय निर्मळ येऊन गोपाळ राय तेथे येऊन गोपाळ राय तुका मन चित्त करार निर्मळ येऊन गोपाळ राय तेथे येऊन गोपाळ राय राहे तेथे काय सांगितलं तुकोबारायांनी? चित्त निर्मळ करा. तिथे काय करतो तो भगवान परमात्मा येऊन राहतो. म्हणून या साधू संतांनी वेळोवेळी तसं ते स्ट्रोला पिन मारायचो का आपण, तसं टोचून 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 तुम्हाला मला अनेक प्रकारे सांगितलं. हात पाय जोडून सांगितलं, पार पाया पडून माझे तुकोबाराया म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे मी काय करतो, तुमच्या पायाला लागतो बाबांनो, पण काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा. कारण काहीही केल्या तुम्ही त्या साधू संतांचे उपकार फेडूच शकत नाही. साधू संतांचे उपकार, त्यांचं ऋण तुमच्या माझ्यावर असं आहे ना, की तुम्ही कितीही अट्टहास केला आणि काहीही केलं तर त्या साधू संतांचं ऋण तुम्ही मी फेडू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्यासी भावे उत्तराय काय द्यावे त्यासी भावे उत्तराय काय द्यावे त्यासे व्हावे 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 उत्तराय काय द्यावे त्याचे भावे उत्तराई ठेविता हा पाय जीव थोडा काय द्यावे त्याचे भावे उत्तराई ठेविता हा पाय जीव थोडा काय द्यावे त्याचे वावे उत्तराई काय द्यावे त्याचे वावे उत्तराई काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराय ठेवितो हा पाय जीव थोडा काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराय ठेवितो हा पाय जीव थोडा काय द्यावे त्यासे वावे उत्तराई काय द्यावे त्यासे वावे काहीही केल्या आणि काहीही दिल्याने तुम्ही उतराई होऊ शकत नाही. तुम्ही कितीही काही खटाटोप केला तरी त्या साधू संतांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. कारण त्यांचे उपकारच तुमच्या माझ्यावर एवढे. ते काय तुकोबाराया सांगतात, म्हणजे साधू संतांनी आपल्यावर अजून एक उपकार केला की ते आपल्याला सांगतात, सहज बोलतात आपल्याला, एकदम अगदी सहज सांगतात. काय चालता चालता साधू संत सांगतात की अरे बाबा काय कर, सहजच बघा. आता एक माहीत नाही मला, पण सहजच बोलून जाते. कधीतरी कोणाच्या तरी आयुष्यात हा दृष्टांत, हा प्रसंग घडला असेल. माऊली ज्यावेळेस, मी कृष्णा माऊलींबद्दल बोलते, माऊली ज्यावेळेस यदा कदाचित गावातून यायचे किंवा इकडून जायचे, जाता जाता, कारण कार्यक्रमाला माऊली नेहमी इकडे येत असायचे, आल्यानंतर जाता जाता सहजच एखादा दिसला की त्याला माऊली म्हणायचे, अरे बाबा काय जेवण, हे जीवन आहे तुझा, हा नरदेह उगाचच वायाला घालतो. काय कर, गळ्यामध्ये त्या भगवंताचं, त्या शब्दांनी जर कधी त्याच्या मनात परिवर्तन झालं, परिवर्तन होतं. परिवर्तन कशाने होतं माहितीये का? एखादा प्रभावी महात्मा जर काहीतरी सांगतोय तर त्याचा प्रभाव हा जनतेवर पडतो. म्हणून आधी महात्म्यामध्ये प्रभाव असावा लागतो. मग माऊली ज्यावेळेस सहजच बोलून जायचे त्यावेळेस त्याच्या मनात परिवर्तन व्हायचं, आणि परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, गळ्यात तुळशी माळ घातली, त्या भगवंताचं, रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला, भगवंताचं नामस्मरण केलं. फक्त काय, काहीच नाही, माऊलींनी सांगितलं म्हणून करायचं आणि सहजच रटायचं. फक्त काय करायचं, फक्त रटत राहायचं. काय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कारण प्रत्येक गोष्ट करताना, काम धंदा करताना आपल्या हाताला पायाला सगळ्याला काम आहे, पण आपल्या मुखाला काही काम आहे का? मला सांगा माता माऊल्यांनो, दुपारचं आवरून झालं का तुम्ही अशा 4-4 जणी असं ओट्यावर बसतात, दळण बिळण करत बसल्या. एक बसली दळण करत, तिच्याजवळ दुसरी आली, दुसरीला पाहून तिसरी आली, तिसरीला पाहून
चौथी आली. अशा तुम्ही 4 जणी एकत्र बसल्या, तुम्ही हरिपाठ म्हणतात का? मी म्हणत नाही, तुम्हीच सांगताय. तुम्ही हरिपाठ म्हणता का? तुम्ही एखादी गवळण म्हणता का? तुम्ही एखादा अभंग म्हणता का? बाई काल काय सांगू तुला, सुनेने असं केलं. बाई काय सांगू तुला, आणि सासूने असं केलं. स्वनिर्मित हरिपाठ म्हणतात असं महाराजांचं म्हणणं आहे. मग तुम्ही तुमचाच नवा हरिपाठ लिहिण्याचा प्रयत्न करतात बॉस, चांगली गोष्ट आहे नाही का? चांगली आहे का ती गोष्ट? बघा, साधू संत महात्मे एकदम छोटा दृष्टांत सांगेल, वेळ माझी संपत आली आहे. एकदम छोटा दृष्टांत सांगून जाईल. बघा, एक कुष्ठरोगी होता बरं का. एक व्यक्ती होता, त्याला कुष्ठरोग झाला आणि तो काय त्यांनी खूप दवाखाना केला, सगळ्या गोष्टी करून झाल्या, पण त्याचा कुष्ठरोग काही बरा होत नव्हता. त्यांनी असं कीर्तनात ऐकलं होतं की एखाद्या साधूला, एखाद्या संतांना जर शरण गेले आणि तुम्ही जर त्यांच्याकडे एखादी अपेक्षा केली, एखादी गोष्ट जर मागितली, तर ती तुमची इच्छा पूर्ण होते. साधू संत तुम्हाला रिकाम्या हाती पाठवत नाही, म्हणून ती इच्छा तुमची पूर्ण होते म्हणे. आणि असं त्याने कीर्तनात ऐकलेलं होतं, म्हणून त्याला कळालं की आपल्या गावात सुद्धा एक संत महात्मे आहेत, एक साधू महात्मे राहतात. आणि म्हणून तो काय झाला, त्या साधू महात्म्यांकडे गेला आणि त्याने त्या साधू महात्म्यांना सांगितलं म्हणे की काय करा. त्या साधू महात्म्यांना सांगितलं की म्हणे मला हा जो कुष्ठरोग झालाय ना, हा कुष्ठरोग काही केल्या बरा होत नाही. मग हा कुष्ठरोग बरा होण्यासाठी तुम्ही मला काहीतरी औषध द्या. साधू महात्म्यांनी त्याचं मुख कमल पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला आणि त्याचं पूर्वजन्मीचं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी झालं. साधू महात्म्यांनी सांगितलं तुझा कुष्ठरोग बरा होऊ शकत नाही, कारण तुझं हे पूर्वजन्मीचं पाप आहे. भोग कुणालाही चुकले नाही, भोग हे भोगूनच संपवावे लागतात. केले कर्म झाले त्याची फळं आले. काय झालं, ते जे आपण केलेलं आहे ना, तेच कर्म पुन्हा आपल्याला. अहो तुम्ही, आपण सर्वसामान्य जीव आहात. बघा, प्रभू रामचंद्र परमात्म्यांचे पिताश्री होते कोण? राजा दशरथ. राजा दशरथांना सुद्धा शाप होता श्रावण बाळाच्या आई वडिलांचा, पुत्रशोकाने मरशील. त्यावेळेस काय झालं, ज्या वेळेस 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक सुद्धा जवळ नव्हता. जर भोग त्या देवाच्या बापांना चुकले नाही, तर तुम्ही आपण कोण आहोत? कोण आहोत आपण? मग आपल्याला सुद्धा ते भोग भोगून संपवावेच लागतील. त्याशिवाय फक्त एवढंच होतं की साधूंना शरण गेल्याने, संतांना शरण गेल्याने, साधू संतांच्या चरणी लागल्याने काय होतं, तुमच्या माझ्यावर येणाऱ्या त्या संकटांची जी तीव्रता आहे ना, ती कमी होते, किंवा ती सहन करण्याची शक्ती भगवंत तुम्हाला मला देत असतो. म्हणून साधू संतांना शरण जायचंय. मग सांगितलं म्हणे हा तुझा कुष्ठरोग बरा होऊ शकत नाही. त्याने सांगितलं म्हणे अहो असं कसं, मी तर ऐकलंय साधू संतांना शरण गेल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, आणि ते साधू संत काय करतात, ज्या गोष्टीची आपण इच्छा करतो ते आपल्याला देतात, हे मी ऐकलंय. मग हे खोटं आहे का? म्हणजे तुमचा देव काय खोटा आहे का? देवाने सांगितलं ते खोटं आहे का? मग म्हणे नाही नाही, असं काही नाही. मग साधू संतांना वाटलं हा जरा काय आहे, आडमुठ दिसतो, म्हणून आपण काय करू, एवढ्या जन्मात तर सोडून देऊ, पुढचा पुन्हा जन्म घ्यायला बोलवू याला. जे भोगायचं आहे ते भोगण्यासाठी काय करावं लागेल, पुन्हा जन्म तर घ्यावाच लागेल. म्हणून साधू संतांनी सांगितलं बरं ठीक. त्या संतांनी सांगितलं म्हणे बाबा ठीक आहे, नाही करायचं ना तुला कुष्ठरोग बराच करायचा आहे ना, मग ऐक म्हणे काय कर, तुझ्या घरामध्ये एक तुझी विधवा भाऊजाई आहे. कोण आहे? विधवा भाऊजाई आहे. काहीच करायचं नाही, फक्त सकाळ संध्याकाळ तिला सोबत घ्यायचं आणि दोघांनी फक्त गावाभोवती, एक सकाळी एक संध्याकाळी 2 चक्कर, ऐकताय ना तुम्ही, 2 चक्कर. मला सांगा, एखादी घरात लहान विधवा भाऊजाई आहे आणि ती जे जेठ असतील त्यांच्यासोबत गावाभोवती चक्कर मारते, तुम्ही सगळे त्यांच्याविषयी चांगले बोलाल का? आपण काय करतो, निंदा करतो. आणि निंदेचं पातक इतकं मोठं आहे ते मला सांगायचंय बरं का तुम्हाला. तर त्या निंदेच्या पातकाने हळूहळू त्या माणसाला असं जाणवायला लागलं की त्याच्या शरीरावरचा कुष्ठरोग बरा होतोय. बरा होताना दिसायला लागला. पूर्ण शरीरावरचा कुष्ठरोग बरा झाला, पण नाकावर त्या ठिकाणी काय राहिला, थोडासा डाग राहिला. म्हणून तो पुन्हा त्या संतांकडे गेला आणि संतांना विचारलं म्हणे का हो, तुम्ही तर सांगितलं होतं कुष्ठरोग बरा होईल, माझा पूर्ण कुष्ठरोग बरा झाला, पण नाकावर थोडासा डाग राहिला म्हणे, हा याचं कारण काय? मग त्यावेळेस त्या संतांनी सांगितलं म्हणे, ज्या वेळेस तू माझ्याकडे आला आणि मी तुला सांगितलं की तू काय कर, त्या विधवा भाऊजाईला घेऊन गावाभोवती चक्कर मार, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये एक शंका आली, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला. एवढा दवाखाना केला, एवढे पैसे खर्च केले, वैद्यवाणी केली, सगळं काही केलं, तरी माझा कुष्ठरोग बरा झाला नाही, आणि भाऊजाईला घेऊन फिरण्याने कोणता मोठा तीर मारला जाणार आहे? हा विचार काय झाला, शंका तुझ्या मनामध्ये काय झाली, निर्माण झाली, आणि ती शंका तुझ्या मनात आली, म्हणून काय झाला, नाकावर डाग राहिला. मग निसंकोच भावनेने साधू संतांना शरण जायचं. कसं?
निसंकोच, मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा संकोच न ठेवता फक्त जात असताना, कारण कलियुग आहे ना, कलीचा प्रभाव जास्त आहे, जात असताना काय करायचं, दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. साधू संतांना शरण जात असताना साधू पारखला पाहिजे, साधू पारखून त्या साधूंना शरण गेलं पाहिजे. म्हणून या साधू संतांना शरण जात असताना मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या बरं का. एक निंदेचं पातक आणि दुसरं सांगितलं, साधू संतांना शरण जाताना मनामध्ये संकोचित भाव ठेवायचा नाही, निसंकोचपणे त्यांची सेवा करायची आणि त्या सेवेचं फळ असं मिळेल की त्या ठिकाणी तुमच्या जीवनाचा काय होईल, उद्धार होईल. सहजच तुम्हाला काहीतरी सांगून जातील पण तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. जसं की माऊलींनी प्रत्येकाला सांगितलं, काय करा रे, काय करायला लावलं, गळ्यामध्ये माळ घाला आणि नामस्मरण करा. त्या नामस्मरणाने काय होईल, तुमचा माझा उद्धार होईल. झाला नाही का हो, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी, साक्ष अशी कितीतरी जणांनी काय दिली, साक्ष दिली. म्हणून सहजच चालता चालता एवढ्या, अहो आपलाच जाऊ द्या, मी ताजुद्दीन महाराज शेख ज्येष्ठ कीर्तनकार ज्या कीर्तनात वारले का, त्या तो कीर्तन सप्ताह जो होता तो फाशी पारधी लोकांचा सप्ताह होता. त्या लोकांना सुद्धा सुधरवण्याची ताकद ज्या महात्म्यात होती, तो महात्मा किती पॉवरफुल असेल हो. आणि तुम्ही आपण सर्वजण त्यांची लेकरं आहोत. म्हणून मी पहिलेच सांगितलं, आपण येड्या गबाळ्याची लेकरं नाही. म्हणून ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा भेद करत बसायचा नाही. जे सांगितलं ना त्या तत्वावर, त्या नामावर आढळून राहायचं आणि फक्त मंथन करत जायचं. मंथुनी नवनीतान तैसे गे अनंता. फक्त ते लोणीवरती येईपर्यंत वाट बघायची. ज्या दिवशी लोणीवरती आलं, त्या लोण्याचं तूप झालं की मग तुम्हाला मला बीज भाजूनी केली लाहीन. आता आम्हा जन्म मरण, आपला जन्मही नाही मरणही नाही. या 84 लक्ष योनीतून सुटका करण्याचा मार्ग तुम्हाला मला ते साधू संत दाखवून गेले. त्यांचे उपकार मी माझ्या या वाणीने काय वर्णन करावे. म्हणून बघा, वेळ माझी संपुष्टात आलेली आहे, पण वेळोवेळी आपल्याला त्या साधू संतांनी सांगितलं, त्या भगवंताच्या नामस्मरणाने मोक्ष आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणाने काय होणार आहे, तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे. ज्याला ज्याला देवाने 2 हात दिले त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्याला 1 दिला त्यांनी 1च करायचा, ज्याला नाही दिले त्यांनी अजिबात करायचा नाही. दिले का, कोणालाच नाही दिले. विठोबा रखुमाई 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 जय विठोबा 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 सगळ्यांनी आपले हात खाली करा. केले का, बरोबर, ते सांगावं लागत नाही. हात दुखायला लागले, कळ लागली का हात बरोबर खाली येतात, बरोबर आहे ना. हा, मग काय झालं, त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही आपण सर्वांनी जर जीवनामध्ये केलं तर तुमचा माझा उद्धार आहे. जन्माला आल्यानंतर साधू संतांना शरण जायला सांगितलं, कारण साधू संतांना शरण गेल्याशिवाय तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार नाही. मी आधीच सांगितलं, जीवन कसं आहे, गुराप्रमाणे आहे. कसं आहे, मग आपण जर मानव देहाला आलो, जर मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो, तर जर तुमचा माझा उद्धार तुम्हाला मला जर करायचा असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन ही एकच गोष्ट अशी आहे की ती काय करेल, तुम्हाला मला तरुण जाऊ शकते, ह्या भवसागरातून तारून नेऊ शकते. म्हणून साधू संतांना शरण जा, एवढी एक तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती करेल. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करेल. त्याआधी करविली तैसी केली कटकट वाकुडिका नीट देव जाणे. माझ्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मला जे प्राप्त झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कुणाचा अंतकरण दुखावलं गेलं असेल तर तुमची लेक म्हणून माफ कराल अशी अपेक्षा सर्वांकडून करते.
कारण प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी सात संगत या ठिकाणी मृदुंगाचार्य आपले पुरुषोत्तम महाराज वा मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंचं नाव आहे. तसेच त्यांच्या हातात सुद्धा वजन आहे. उत्कृष्ट असं मृदुंगाची साथ त्यांनी त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी आमच्या जनाबाई सारख्याच दिसत आहेत अशा विनेकरी ताईंनी सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी सेवा केली. त्यांच्या बाजूला असणाऱ्या मावशी, सर्वच गावातील भजनी मंडळ, कारण तुम्हाला सांगू का आपल्या गावातला परमार्थ या ज्येष्ठ भजनी मंडळामुळेच टिकून आहे. गावातल्या मंदिराचं पावित्र्य कोणी राखत असेल, त्या मंदिरातल्या देवाला जागृत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर हे ज्येष्ठ भजनी मंडळ असतं. कारण गायक वादक कीर्तनकारासकट फक्त तुम्हाला सप्ताहाच्या दिवशीच इथं दिसतील, पण तुम्ही यदा कदाचित मध्ये कधीही आले तर ही भजनी मंडळ तुम्हाला मंदिरात त्या ठिकाणी नाही काही तर निदान संध्याकाळी हरिपाठाला तरी दिसतील. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होईल. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानेल. नाव मला प्रत्येकाचं माहीत नाही, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागेल. आणि सर्वांच्या चरणी झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली बाबांच्या चरणी, कृष्णाजी माऊली बाबांच्या चरणी, जन्मदात्या मायबापांच्या चरणी समर्पित करेल. आणि या ठिकाणी आज नाशिकवरून एवढ्या पडत पावसामध्ये माझ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आमचा रवींद्र दादा, यूट्यूब चॅनल नाव माझी माऊली यूट्यूब चॅनलचे ओनर आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्यासोबत त्यांचे काकाश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आज मला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम बघा, सटाण्या नाशिकवरून निघाली तेव्हा पाऊस नव्हता, सोग्रसच्या पुढे आल्यावर पाऊस लागला, चिंता पडली आता कार्यक्रमाला पोहोचायचं कसं. बसनी यायचं होतं, पण तेवढ्यात आठवण झाली की वडिलांनंतर वडिलांइतकंच प्रेम करणारं आपल्यावर कोणी असेल तर ते आपले काका असतात. आणि असे आमचे श्याम काका असतील, काकू असतील आणि नाशिकवरून माझ्यासोबत आलेली आई, या सर्वांच्या सहकार्याने, कारण बघा स्त्रीचं जीवन हे पराधीन आहे आणि ती पराधीनच चांगली असते. स्त्री ही कुणाच्या तरी धाकातच शोभून दिसते. म्हणून लहानपणी आईवडिलांच्या धाकात, तारुण्यावस्थेत भावाच्या धाकात, त्यानंतर नवऱ्याच्या धाकात आणि म्हातारपणी मुलांच्या धाकात स्त्री ही शोभून दिसत असते. त्याप्रमाणे घरच्यांनी जर आज सांगितलं घरी बस तर घरीच बसावं लागेल, पण त्यांच्या सर्वांच्या पुण्याईने ते सर्वजण आज ही सेवा माझ्याकडून करवून घेत आहे किंवा या सेवेचं मोठं फळ ते सगळेजण घेत आहात. म्हणून सर्वांच्या चरणी तुम्ही म्हणाल ताई सगळ्यांचे आभार मानले, आम्ही काही येडेत काही इथे येऊन बसलो. तुमचे सगळ्यांचे आभार मानेल, कारण माहिती आहे का, तुम्ही केलेली भक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कीर्तन भक्तीपेक्षा श्रवण भक्ती ही श्रेष्ठ सांगितली. नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिली जी भक्ती आहे ती काय आहे? श्रवण भक्ती. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होईल आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे वेडे वाकुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध अरे नाये विचारिला अधिकार म्यापला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया